आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की कट ऑफ हा किती खाली येऊ शकतो किंवा कुठल्या पर्सेंटेज म्हणजे जे 50 ते 60% ज्यांना आहे किंवा 60च्या जवळपास ज्यांना पर्सेंटेज आहे 10वी मध्ये त्यांनी अप्लाय करावं की नको करायला किंवा मग अप्लाय केलं असेल तर त्यांचे काही चान्सेस आहेत का, जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामध्ये काही डाऊट्स आहेत, जसं MSCIT सर्टिफिकेट असेल किंवा मग कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं स्टेटचं वगैरे, म्हणजे वेटिंग लिस्ट आपण त्याला म्हणतो, सप्लिमेंटरी लिस्ट ती इश्यू करतील. तुमचं पहिल्या याच्यामध्ये बरेच विद्यार्थी अब्सेंट असतात, रिजेक्ट होतात, खूप जण जॉईन करत नाहीत. साधारण कमीत कमी जूनपर्यंत 5 ते 6 लिस्ट लागण्याची शक्यता आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की GDS भरती 2023 जे काही आपल्या 40,889 जागा टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये जे निघालेले आहे, अतिशय बंपर वॅकन्सी आहे. महाराष्ट्र लेवलला आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये 2508 टोटल वॅकन्सी आहे. त्यामध्ये ऑलरेडी आपण 2-3 व्हिडिओज दिलेले आहे. फॉर्म सबमिशन असेल किंवा जे काही तुमचं किती पर्सेंटवर तुम्हाला फॉर्म भरता येईल किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये भरायला पाहिजे, सगळे डिटेल व्हिडिओ आपण दिलेले आहे. त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की कट ऑफ हा किती खाली येऊ शकतो किंवा कुठल्या पर्सेंटेज म्हणजे जे 50 ते 60% ज्यांना आहे किंवा 60च्या जवळपास ज्यांना पर्सेंटेज आहे 10वी मध्ये त्यांनी अप्लाय करावं की नको करायला किंवा मग अप्लाय केलं असेल तर त्यांचे काही चान्सेस आहेत का, आणि प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे डॉक्युमेंट्स लागतील, जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामध्ये काही डाऊट्स आहेत, जसं MSCIT सर्टिफिकेट असेल किंवा मग कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं स्टेटचं वगैरे किंवा आणखी काही डॉक्युमेंट्स आहे, तर त्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे व्यवस्थित नाही आहे मुलांकडे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ आजचा महत्त्वाचा घेतलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला 60-65 पर्यंत मार्क्स असतील किंवा तुम्हाला 70 पर्यंत मार्क्स असतील, त्याच्यामध्ये ॲक्च्युअली सिच्युएशन अशी आहेत की तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये, कुठल्या डिव्हिजनमध्ये अप्लाय करता आहात, कुठल्या तालुक्यामध्ये, कुठल्या विभागामध्ये अप्लाय करताय, त्याला अतिशय जास्त महत्त्व आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्यावाईज तुम्हाला सिलेक्शनचे कुठे कुठे जास्त जागा आहेत किंवा कुठे कुठे अप्लाय करायला पाहिजे हा व्हिडिओ आपण तुम्हाला टोटली दिला आहे. तुम्ही आय बटनमध्ये चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता, तुम्हाला त्याची लिंक मिळेल. तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो अप्लाय करायच्या आधी. आणि प्लस अप्लाय जर केलं असेल आणि काही त्रुटी झाल्या असतील, काही चुका झाल्या असेल तर परत अप्लाय करायला काही हरकत नाही. तर तुमचा सेकंड फॉर्म असतो तो हे केला जातो, ॲक्सेप्ट केला जातो. त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे भरपूर कमेंट्स आहे, प्रत्येकाचं मी इथे उत्तर देऊ शकत नाही, पण मी जास्तीत जास्त उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. जे काही सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जे काही आता पहिली लिस्ट लागणार आहे ती ऑब्व्हियसली 85च्या वर सगळी लिस्ट लागेल. OBC असो, ओपन असो, काही असो, 85च्या वरच तुमची लिस्ट लागेल. परंतु नंतरच्या 5-6 लिस्ट कमीत कमी जूनपर्यंत म्हणजे 30 जूनपर्यंत ते लिस्ट देणार आहेत. परत ते जे काही पुढचे वेटिंग लिस्ट आहे ते पूर्ण देणार आहे. कमीत कमी 5 लिस्ट इथे लागतीलच. त्याच्यामध्ये कट ऑफ हा प्रत्येक लिस्टमध्ये कमी कमी जे काही आहे बॉटममध्ये जात असतो. त्याच्यामुळे आपण काय करतो की आपण एखादी लिस्ट बघतो आणि नंतर ऑनलाईन साईट चेक करत नाही. ऑनलाईन साईट अतिशय महत्त्वाची आहे GDSची, तर ते तुम्हाला मी लिंकमध्ये इथे देतो आहे, तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता ऑनलाईन साईट. तर त्यावर तुम्हाला वरचेवर जाऊन तिथे चेक करायचं आहे किंवा मग आपल्या व्हिडिओच्या थ्रू आपण माहिती देणारच आहे प्रत्येक वेळेस जेव्हा रिझल्ट लागेल किंवा रिझल्ट येईल पुढे. ॲक्च्युली फेब्रुवारीच्या 3rd और 4th वीकमध्ये त्यांनी रिझल्ट एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे. रिझल्ट एक्सपेक्टेड डेट जी आहे ती फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये साधारण आहे. तर त्यामध्ये रिझल्ट लागू शकतो किंवा लागण्याची शक्यता, किंवा मार्चच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये पहिली लिस्ट लागेल. त्यानंतर एका महिन्यानंतर दुसरी लिस्ट लागेल, त्यानंतर एका महिन्यानंतर तिसरी लिस्ट लागेल. अशा साधारण कमीत कमी जूनपर्यंत 5 ते 6 लिस्ट लागण्याची शक्यता आहे. 2022मध्ये साधारण 7 लिस्ट त्यांनी लावलेल्या होत्या आणि त्या विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना जॉईनिंग मिळालेलं आहे. कारण की यामध्ये कसं असतं मित्रांनो, विद्यार्थी बरेच असेच फॉर्म भरतात. काही जणांना तिथे जॉब करायचा नसतो, काही इंटरेस्टेड नसतं, काही ठिकाणचं दुसऱ्या ठिकाणी होतं, कोणाला एज्युकेशन घ्यायचं असतं, पुढे स्टडी करायची असते. त्यामुळे ते विद्यार्थी जॉईन करत नाही किंवा DVलाच अब्सेंट राहतात. एखाद्या डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम राहतो, कोणाचा काही सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम राहतो. त्याच्यामुळे खूप इश्यू असतात. 16 फेब्रुवारी आपली लास्ट डेट आहे. कदाचित ती एक्सटेंडसुद्धा होऊ शकते, परंतु आपण 16 फेब्रुवारीच्या तयारीत असलं पाहिजे. कारण की मागच्या ॲडमध्ये 1-2 ॲडमध्ये त्यांनी साधारण 8-8, 10-10 दिवस पुढे ढकललेले आहेत डेट्स. त्याच्यामुळे डेट ही पुढे जाऊ शकते. बघू आपण जे काही नोटिफिकेशनमध्ये त्यांनी वेटिंग लिस्टबद्दल जे दिलेले आहे ते अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला आपण आधी इथे. तर मित्रांनो बघा, जी काही जाहिरात आहे GDSची त्यामध्ये बघा, कम्युनिकेशन्स ऑफ सिलेक्शन हा एक पॉईंट आहे, 9वा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं याकडे दुर्लक्ष होतं. परंतु सिलेक्शन प्रोसेस काय आहे किंवा मग काय वेटिंग लिस्ट किती येणार आहे, किती पर्सेंटवर सिलेक्शन खाली येऊ शकतं किंवा कट ऑफ किती खाली येऊ शकतो यावरून लक्षात येतं. यामधला पहिला पॉईंट आहे मित्रांनो, द लिस्ट ऑफ अप्लिकंट्स शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट विल बी रिलीज बाय द डिपार्टमेंट ऑन इट्स वेबसाईट अँड GDS ऑनलाईन पोर्टल. म्हणजे GDSचं जे ऑनलाईन पोर्टल आहे किंवा जी वेबसाईट आहे त्यावर जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आहे त्यांची मेरिट लिस्ट शो केल्या जाईल. अप्लिकंट्स आर ॲडवाइज टू विजिट द वेबसाईट और पोर्टल ऑन द रेग्युलर बेसिस और लेटेस्ट अपडेट्स. म्हणजे अप्लिकंट्सला त्यांनी रिक्वेस्ट केली आहे, ॲडवाईस केली आहे की तुम्ही वेबसाईट किंवा पोर्टल रेग्युलर बेसिसवर चेक करा, तिथे तुम्हाला लिस्ट लक्षात येईल.
विद्यार्थी काय करतात, 1-2 लिस्ट बघतात, नंतरच्या लिस्ट बघत नाही. परंतु मागच्या वर्षी म्हणजे 2022मध्ये साधारण 6 ते 7 वेटिंग लिस्ट त्यांनी पब्लिश केलेल्या आहेत. तोपर्यंत त्यांना जो कटऑफ आहे तो तिथपर्यंत खाली आलेला आहे. ठीक आहे. थर्ड पॉईंट आहे, अपॉन डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर द शॉर्ट लिस्टेड अप्लिकंट्स विल बी इन्फॉर्म अँड कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू SMS और ऑन हिज और हर रजिस्टर्ड मोबाईल नंबर और ईमेल. बघा, ज्यांचं सिलेक्शन होईल बघतील किंवा लिस्ट डिक्लेअर केली जाईल तर त्यांना इन्फॉर्म केलं जाईल थ्रू SMS और मेल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, प्लस तुम्ही जो ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यावर तुम्हाला नोटिफाय केला जाईल आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल माहिती दिली जाईल जर तुम्ही सिलेक्शन तुमचं झालं तर. ठीक आहे. त्याच्यामुळे तो नंबर आणि ईमेल ॲड्रेस अतिशय महत्त्वाचा असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, चौथा पॉईंट आहे, shortlisted applicants while attending for the document verification with the verifying authority will bring original documents are listed. म्हणजे डॉक्युमेंटसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागतील आणि प्लस तुम्हाला फोटोकॉपीसुद्धा लागेल. मी तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट पुढे सांगणारच आहे. द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी अलाउड टोटल 15 days टू सबमिट द डॉक्युमेंट्स. बघा, ज्यांचं सिलेक्शन होईल लिस्टमध्ये त्यांना 15 दिवस मिळतील. त्या 15 दिवसामध्ये त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अटेंड करणं आवश्यक. The system will initially provide 10 days and thereafter a reminder for the same will be generated to submit documents. बघा, ते सिस्टीम जनरेटेड आहे सगळं. 10 म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर ते डॉक्युमेंटेशनसाठी 10 दिवस देतील. त्यानंतर 5 दिवस जास्त देतील, म्हणजे टोटल 15 दिवस देतील टू सबमिट अ डॉक्युमेंट इन एक्सटेंडेड पिरियड ऑफ 5 days. इफ द व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल ऑफर ऑफ प्रोव्हिजनल एंगेजमेंट विल बी गिवन. बघा, जर तुमचं डॉक्युमेंटेशन झालं तर सक्सेसफुल झालं तर तुम्हाला प्रोव्हिजनल एंगेजमेंट विल बी ऑफर ऑफ प्रोव्हिजन, म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यासारखंच आहे असं यांचं म्हणणं आहे, प्रोव्हिजनल. ठीक आहे. आणि ते पण सुद्धा सिस्टीम आहे, बाय डिफॉल्ट आहे किंवा मग त्यानंतर सिस्टीम थ्रू होणार आहे सगळं. एल्स हिज ऑर हर कॅन्डिडेट विल बी रिजेक्टेड, म्हणजे तुमचं जर डॉक्युमेंटेशन व्यवस्थित झालं नाही तर तो रिजेक्ट केला जाईल. इफ अ कॅन्डिडेट फेल्स टू रिपोर्ट टू द व्हेरिफाईंग ऑथॉरिटी विदिन प्रिस्क्राईब पिरियड ऑफ 15 days, म्हणजे 15 दिवसात जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही अटेंड केलं नाही तर ते रिजेक्ट समजण्यात येईल. ठीक आहे. 5वा पॉईंट आहे मित्रांनो, महत्त्वाचा आहे, द ऑफर ऑफ प्रोव्हिजनल एंगेजमेंट विल बी इश्यूड थ्रू सिस्टीम इटसेल्फ, म्हणजे सिस्टीम थ्रू तुम्हाला ते प्रोव्हिजनल एंगेजमेंट म्हणजे ऑफर हे करतील. DV झाल्यानंतर तुमचं जर DV ओके झाला, सक्सेसफुल झाला तर तुम्हाला सिस्टीम थ्रू तुम्हाला एक ईमेल और SMS जनरेट होईल, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल बेस्ड ऑन सक्सेसफुल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे. The applicant will require to approach the designated engaging authority within the period of 15 days. बघा, हा पण एक मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर DV झाल्यानंतर तुम्हाला ते मेसेज करतील आणि मग तुम्हाला जे पर्टिक्युलर जे काही तुम्हाला डिव्हिजन झोन जे काही देतील तिथे 15 दिवसामध्ये तुम्हाला तिथे जॉईन व्हावं लागेल किंवा मग 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला तिथे जॉईन होऊन तिथंसुद्धा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल परत. ठीक आहे. जर तुम्ही तिथे जॉईन नाही केलं किंवा तुमचं DV जर तुम्ही अटेंड केलं, तुमचं परत तुमचं कन्फर्म झालं, तुम्हाला मेसेज आला, त्यानंतर तुम्हाला जर जॉईन होण्यासाठी सांगितलं, जर तुम्ही जॉईन झाले नाही तर तुम्हाला 15 दिवस किंवा 10 दिवस आधी, मग 5 दिवस अशी 15 दिवस तुमची वाट बघण्यात येईल, नाहीतर तुमचं कॅन्सल होईल असं यांचं पूर्ण म्हणणं आहे. 5व्या पॉईंटमध्ये मित्रांनो 6वा पॉईंट, इफ द ॲप्लिकंट्स फेल टू रिपोर्ट द एंगेजिंग ऑथॉरिटी, म्हणजे जिथे तुम्हाला दिलेलं आहे डिव्हिजन असेल, तुमचं एरिया असेल, कुठलं सर्कल असेल तुम्हाला जे दिलं असेल ते विदिन स्टिप्युलेटेड 15 दिवसामध्ये तुम्हाला जॉईनिंग व्हायचं आहे. जर तुम्ही जॉईन झाले नाही तर तुमचं रिजेक्शन होईल असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर 7वा पॉईंट आहे, द डिपार्टमेंट विल कंटिन्यू टू इश्यू. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, त्यामुळे हा येलो करून ठेवलेला आहे, मी पूर्ण मार्क करून ठेवलेला आहे. द डिपार्टमेंट विल कंटिन्यू टू इश्यू सप्लिमेंटरी लिस्ट, म्हणजे वेटिंग लिस्ट आपण त्याला म्हणतो, सप्लिमेंटरी लिस्ट ती इश्यू करतील. तुमचं पहिल्या याच्यामध्ये बरेच विद्यार्थी अब्सेंट असतात, रिजेक्ट होतात, खूप जण जॉईन करत नाही. त्याच्यामुळे कसं आहे की ते कंटिन्यू टू इश्यू, म्हणजे ते इश्यू करत राहतील सप्लिमेंटरी लिस्ट. त्यामुळे काय होईल की जे पहिल्या लिस्टमध्ये ज्याचं सिलेक्शन झालं नाही, 1-2 मार्कांनी राहिलं आहे, ते परत त्या लिस्टमध्ये येतील. असं करत करत ते 6 ते 7 लिस्ट काढतात मित्रांनो. नो फर्दर लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड ॲप्लिकंट विल बी इश्यूड आफ्टर 36 म्हणजे 30 जून 2023. ॲप्लिकेशन्स पेंडिंग आफ्टर धिस डेट शॅल नॉट बी कन्सिडर. बघा, म्हणजे आता रिझल्ट जो आहे तो फेब्रुवारीच्या 3rd किंवा 4th वीकमध्ये टेंटेटिव्ह त्यांनी सांगितलेलं आहे, किंवा 3rd और 4th वीकमध्ये लागू शकतो. त्यानंतर 15 दिवस DVसाठी, त्यानंतर 15 दिवस जॉईनिंगसाठी, म्हणजे 1 महिना तो. म्हणजे बघा, मार्च, एप्रिल, मे आणि हा जून महिना 30 जून म्हणजे पूर्ण आला आहे. म्हणजे साधारण कमीत कमी 4 ते 5 लिस्ट इथे लागणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मेरिट हा बऱ्यापैकी खाली येणार आहे. 30 जूनच्या पुढे ते कुठल्याच प्रकारची मेरिट लिस्ट किंवा शॉर्ट लिस्ट लावणार नाही आहे.
ठीक आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की कन्फर्म चान्सेस आहे किंवा कन्फर्म आहे की पुढच्या ज्या 5-6 वेटिंग लिस्ट आहे त्या लागणार आहे. त्याच्यामुळे 60-65 रिझर्वेशनमध्ये असाल, एखादं काहीतरी वुमन रिझर्वेशन असेल किंवा ST कॅटेगरीमध्ये थोडं लो जातं किंवा अशा कॅटेगरी वाईज असेल तर तुमचं सिलेक्शनच्या चान्सेस इथे जास्त आहे. त्यामुळे शक्यतोवर फॉर्म भरा मित्रांनो, कुठल्याच प्रकारची रिस्क घेऊ नका. ठीक आहे. आणि पुढचे जे आता डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, DBमध्ये जे काही डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत त्याची तयारी करून ठेवा. तुमचे डॉक्युमेंट्स कलेक्ट करून ठेवा, कारण पुढे जेव्हा रिझल्ट लागेल त्यानंतर तुम्हाला हार्डली 15 दिवसामध्ये DBचं तुम्हाला अटेंड करणे आवश्यक राहते, नाहीतर तुमचं रिजेक्शन होऊ शकते, तुम्हाला तुमचं सिलेक्शन कॅन्सल होऊ शकते. तर DBसाठी जे डॉक्युमेंट लागतील महत्त्वाचे ते आपण इथे सांगतो आता. तर बघा मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे ते अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आपण इथे डिस्कस करणार आहे. पहिले जाहिरातीमध्ये त्यांनी जे दिलेलं आहे ते बघू आपण. प्रोव्हिजनली शॉर्टलिस्टेड अप्लिकंट्स मस्ट रिपोर्ट फॉर document verification along with the following original documents and 2 sets of self-attested photocopies of each document. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल सगळा सेट न्यायचा आहे डॉक्युमेंटचा आणि 2 फोटोकॉपीज न्यायची आहे. सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सिग्नेचर त्यावर करायची आहे. त्याच्यामध्ये माझं सजेशन असं आहे की एक ओरिजिनलचा सेट घ्या, 2 सेल्फ अटेस्टेड घ्या आणि एक ब्लँक कॉपी घ्या. म्हणजे ब्लँक कॉपी म्हणजे विदाऊट सेल्फ अटेस्टेड घ्या, पूर्ण तुम्ही सोबत ठेवा. ठीक आहे, असं एक माझं सजेशन आहे. त्याच्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स बघू. ओरिजिनल मार्कशीट्स, बोर्ड शीट्स. ठीक आहे, याच्यामध्ये ओरिजिनल मार्कशीट म्हणजे तुमचं 10वीचंच लागेल, 10वीचं तुमचं ओरिजिनल मार्कशीट लागेल. त्याच्यामध्ये तुमचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल 10वीचं, त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ असतो, डेट ऑफ बर्थचं एक डॉक्युमेंट लागतोच आणि प्लस तुमचं जे काही तुम्हाला ते 10वी रिलेटेड जे असेल ते लागेल, TC वगैरे सगळं लागेल तिथे. ठीक आहे, झेरॉक्स लागेल याची सगळ्यांची आणि ओरिजिनल TC असेल तर ठीक आहे, नाही तर झेरॉक्ससुद्धा चालेल. ओरिजिनल कम्युनिटीवर कास्ट सर्टिफिकेट. बघा इथे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचं जे काही कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल, तुमचं सिलेक्शन ज्यामध्ये झालं असेल, फॉर एक्झाम्पल OBC असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुमचा इश्यू असा आहे की सर स्टेटचं लागेल की सेंट्रलचं लागेल. तर आपण जी माहिती काढलेली आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे. त्याच्यामध्ये सेंट्रलचं लागतं, परंतु ते स्टेटचं सुद्धा ॲक्सेप्ट करतात. ठीक आहे, हे एक आपल्याला प्राथमिक माहिती मिळते. स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट चालेल, परंतु लेटेस्ट लागेल. 2015, 16, 17चं चालणार नाही. तुम्हाला ते परत अपडेट करावं लागेल. साधारण 21-22चं तरी कमीत कमी लागेल. ठीक आहे, 21 किंवा 22चं तरी लागेल. ठीक आहे, जास्त जुना चालणार नाही, ते परत आणायला लावतात. ठीक आहे. ओरिजिनल PWD सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही हँडिकॅपमध्ये असाल किंवा अपंगमध्ये जे काही असेल PWD तुमचं सर्टिफिकेट लागेल, मेडिकल सर्टिफिकेट, आणि ते पण लेटेस्ट लागेल. म्हणजे खूप जुनं इथे चालत नाही, खूप जुनं कोणतं चालणार नाही, डोमेसाईल वगळता. ठीक आहे, डोमेसाईल थोडंफार जुनं चालून जातं तुम्हाला. त्यानंतर ओरिजिनल ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट. त्यानंतर ओरिजिनल डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट चालेल किंवा एखादी TCची झेरॉक्स वगैरे चालेल. ओरिजिनल असेल तर ठीक आहे, बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल लागेल. ठीक आहे. मेडिकल सर्टिफिकेट शुड बी फ्रॉम मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल. मेडिकल सर्टिफिकेट लागेल तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा गव्हर्नमेंट डिस्पेन्सरीज, गव्हर्नमेंट प्रायमरी, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरचं कुठलंही ओरिजिनल तुम्हाला सगळं लागेल. ओरिजिनल एक सेट लागेल. एक तुम्हाला 2 पासपोर्ट फोटोज घ्यायचे आहे. त्यानंतर इंटिमेशन लेटर, इलेक्शनची लिस्ट असते त्याचं कॉपी वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. आणि प्लस MSCIT कॉम्प्युटर सर्टिफिकेट. याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहे की बा सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का MSCITचं. तर MSCIT म्हणून नाही, पण तुमचा एखादा कोर्स झालेला असेल, 10वीला सब्जेक्ट असेल कॉम्प्युटरचा, बेसिक कॉम्प्युटरचा, किंवा 12वीला असेल, तुमचं 12वी झालं असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, त्याच्यामध्ये एखादं सर्टिफिकेट असेल, तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड काही कोर्स झाला असेल तर ते कुठलंही चालेल. MSCIT ॲक्च्युली कंपल्सरी असं आहे की तुम्हाला कंपल्सरी आहेच ते, त्याशिवाय ते रिजेक्ट करतात नसेल तर. परंतु तुम्ही 10वी 12वीमध्ये जर तुमचं कॉम्प्युटर सब्जेक्ट असेल किंवा तुम्ही CCCU का आपण जे म्हणतो ऑपरेटिंग से, तर ते पण करू शकता. कोणतंही सर्टिफिकेट तुम्हाला चालेल. ठीक आहे, MSCITच असलं पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट किंवा स्टेट्स कास्ट सर्टिफिकेटसुद्धा चालेल. ठीक आहे, जे काही तुमची कॅटेगरी असेल ते. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट OBCसाठी लागतं, तर ते लेटेस्ट लागेल, अपडेटेड लागेल. तसंच EWS सर्टिफिकेटसुद्धा अपडेटेड लागेल. EWSमध्ये तुम्ही असाल तर. कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला ते वेळ देतात. तुम्हाला ते एक पत्र देतं, ते तुम्हाला तिथे समाज कल्याण ऑफिसमध्ये सबमिट करावं लागतं. तिथून तुम्हाला एक कुपन कोड किंवा तुम्हाला एक रिसिप्ट मिळते, ते तुम्हाला DVमध्ये द्यावं लागते किंवा DVच्या नंतरसुद्धा जरीच्या दिली चालते. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक आहे, नाही तर मग तुम्हाला ते वेळ देतात. ठीक आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, ते सुद्धा लागेल. महाराष्ट्रातलं असेल तर महाराष्ट्राचं लागेल. ID प्रूफमध्ये आधार कार्ड, वोटर्स कार्ड, पॅन कार्ड 3पैकी एक लागेल. ID प्रूफमध्ये हे कंपल्सरी आहे. 10चं मार्कशीट लागेल. बोर्ड सर्टिफिकेट फॉर डेट ऑफ बर्थ लागेल. त्यानंतर 10वी 12वी ग्रॅज्युएशनची TC लागेल. तुमच्याकडे कोणतीही TC असो, तुम्ही जर फक्त 10वी जरी असाल तर 10वीची TC किंवा बोर्ड सर्टिफिकेट चालेल. तुम्ही 12वी असेल तर ते चालेल किंवा ग्रॅज्युएशनची कोणतीही चालेल. डेट ऑफ बर्थसाठी काहीतरी प्रूफ लागत असतं त्यांना. त्यानंतर हे जे माझं सजेशन आहे फक्त की स्टॅम्प पेपर जो असतो, म्हणजे आपण कोर्ट फी स्टॅम्प ज्याला म्हणतो 100 रुपयेचा, तो कोरा सोबत ठेवावा. जेणेकरून काही अडचण आली, काही तुमचं अल्फाबेटिकल काही चुका असल्या नावामध्ये किंवा काही सर्टिफिकेट मार्क्समध्ये, तर तुम्हाला तिथे अंडरटेकिंग द्यावं लागतं. त्यासाठी एखादा कोर्ट फी स्टॅम्प 100 रुपयाचा सोबत ठेवावा.
त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट, जे मी ते ॲप्लिकेशन केलं त्याची प्रिंट काढा. नसेल तर तुम्ही एखादा मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेऊन किंवा मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही त्याचं प्रिंटसुद्धा काढू शकता, चालेल. ठीक आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत मित्रांनो. लक्षात आलं असेल तुमच्या की जे डॉक्युमेंट्स मी सांगितलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे, ते तुम्ही तयारीत ठेवा. या व्यतिरिक्त काही असलं तर मला तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्सचं काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आशा करतो की आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल. व्हिडिओ बऱ्यापैकी आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा फॉर्म भरतील आणि काहीतरी कुठेतरी एखाद्याचं सिलेक्शन होईल. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे अपडेट्स महत्त्वाचे येणार आहे, कट ऑफ रिलेटेड आपला व्हिडिओ येणार आहे. पुढे कट ऑफ किती खाली जाऊ शकतो वगैरे तर पूर्ण डिटेल आपण कॅटेगरी वाईज घेणार आहे, कम्युनिटी वाईज घेणार आहे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रिझर्वेशन आणि प्लस पुढे जे रिझल्ट वाईज आहे ते सगळं आपल्या इथे येणारच आहे आपल्या चॅनलवर. त्याच्यामुळे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अपडेट्स तुम्हाला महत्त्वाचे मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.